किर्रा अंधार आणि नागमोडी रस्ता, सोबत गणपती बाप्पाचे दर्शन, जंगल भटकंती आणि बरंच काही. काहीतरी नवीन अनुभवाच्या शोधात पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात प्रवेश केला. रात्रीच्या मंद प्रकाशात आजचा प्रवास सुरू केला, तो थेट देवबांधपर्यंत. मोखाडा तालुक्यातील एक सुंदरशी गणेश मंदिर. पहाटेच्या चंद्रकिरणांमध्ये मंदिर न्हावून निघाले होते. प्रभात दर्शन घेऊन आम्ही उजेडाची वाट बघू लागलो. इथून 20 किलोमीटर अंतरावर तालुक्याचं गाव आहे मोखाडा. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरील हा तालुका. काही वेळातच आपण या ठिकाणी पोहोचतो. जव्हार साम्राज्याचा फडकणारा ध्वज आजही इतिहास आणि स्वाभिमानाची जाणीव करून देतो. नाशिक, खोडा, मोखाडा आणि जव्हार असे 4 रस्ते येथे एकत्र येतात. सरळ उत्तरेकडे येऊन मोखाडा गावात प्रवेश होतो. अरुंद रस्ते आणि त्यावर लाल आकाशी पऱ्यांची कसरत. बाजारातून फेरफटका मारत हलक्या पावलांनी गावदेवी मंदिराकडे निघालो. मोखाडापासून 24 किलोमीटर अंतर असलेले जव्हार शहर. येथील इतिहास आणि पर्यटनासोबतच अनेक अपरिचित ठिकाणे आहेत. त्यासाठी आजचा हा छोटासा प्रवास. रखरखत्या उन्हात विहिरीवरचं हे चित्र बघून जलजीवन मिशनची सफलता लक्षात येते. रस्ते तर दिले, पाणी दिलं तर पुढच्या वेळी मत कसं मागणार, या मानसिकतेतून हा प्रश्न उभा राहिला. विचारांचं कावर शांत होतोय तोच जव्हार शहरात प्रवेश झाला. इथून उत्तरेकडे जाणारा सेल्वस रोडला लागूनच एक जलाशय दिसतो. जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारे धरण. आज आपण आलोय जव्हारपासून जवळ असलेल्या ज्या धरणातून जव्हारला पाणी पुरवठा केला जातो त्या धरणातल्या एका टापूवर, एका बेटावर आपण आलोय. अगदी थोडं अंतर आहे, 4-5 फूट खोल असेल फक्त. तिथून सरळ इकडे येतं आणि याच धरणातून जव्हार शहराला पाणी पुरवठा केला जातो. सन 1956 मध्ये जव्हारचे तत्कालीन महाराजा यशवंतराजे मुकणे यांनी या धरणाची निर्मिती केली होती. मनाला प्रसन्न करणारा नयनरम्य परिसर. माथ्यावरचा सूर्य कधी पश्चिमेकडे सरकतोय ते कळलं सुद्धा नाही. संध्याकाळ व्हायच्या आधी येथील राजवाड्याला धावती भेट दिली आणि मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. दुसऱ्या दिवशी विरंगुळा म्हणून जवळच्या डोंगरात भटकंती करायचं ठरलं. शहरांच्या गर्दीत कितीही फिरलो तरी खरं जगणं मात्र निसर्गातच, याची जाणीव सह्याद्री पुन्हा पुन्हा करून देतो. गुंडा आहे बरं जराशी. मस्त मस्त.